मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गळीत हंगाम लांबण्याची शक्यता आहे। थकीत एफआरपी भरल्याशिवाय गळीत हंगामाचा परवाना मिळणार नाही। साखर आयुक्त दीपक तावरे यांची माहिती। तर आगामी वर्षातील गळीत हंगामावर उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला। नागरिकांच्या तब्येतीची विचारपूसही केली। नाशिकच्या चांदवड तालुक्यात मुसळधार पावसाने शेती पिकाचं मोठं नुकसान। शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी। गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर आणि बॅकवॉटरचा मोठा फटका। गुमलकोंडा गावात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। घरात पाणी शिरल्यानं जीवनोपयोगी साहित्याचंही नुकसान। अहिल्यानगरच्या करंजी गावात कांद्याच्या शेतात 1.5 ते 2 फूट पाणी। शेतकरी संकटात गेल्या आठवड्याभरापासून। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरच्या भट्टेवाडीमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर। पाथर्डीमध्ये करंजी ते भट्टेवाडी पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे मागील 15 दिवसांपासून गावांचा संपर्क तुटला। जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास। हिंगोली तालुक्यातील खेरडामध्ये शेतकरी अश्विन गडदेंची शेतातील पिकांची भीषणता दाखवत मुख्यमंत्र्यांना आर्तसाद। कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांना हात जोडत ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी। तेलंगणातील मुसळधार पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता आणि गोदावरी नदीला फटका। कालेश्वर देवस्थानातील पुष्कर घाट 12,370 मीटर उंचीवर असलेल्या पुराच्या पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या अतिवृष्टी भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी। जिल्ह्यातील भूमपरांडा परिसरामध्ये मागील 4 दिवसात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। विद्यार्थ्यांसाठी शालेय फी भरणं देखील कठीण। जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीने रौद्र रूप केलं धारण। चांदसर गावात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। केळी, मका आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतात गुडघाभर पाणी असल्यामुळे पंचनामे करणे शक्य होत नाहीये। ओला दुष्काळ जाहीर करण्याची वयोवृद्ध शेतकऱ्याची मागणी। घनसावंगी मतदारसंघातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 32 गावं पुराखाली आल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। करमाळा तालुक्यातील बिटरगाव भागात तहसीलदार शिल्पा ठोकरे यांच्याकडून पाहणी। सीना नदीच्या पुराचं पाणी अद्यापही बिटर गावातील घरात साचलेलंच आहे। नागरिकांच्या घरात पायाच्या घोट्या इतकं पाणी। इम्तियाज जलील यांच्याकडून पूरग्रस्तांना साहित्य वाटप। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या तिऱ्हे गावात पाणी शिरलं। तिऱ्हे गावातील नागरिकांचं स्थलांतर। धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान। पावसामुळे कपाशी पडली ओली, तर कपाशीला भाव मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात। सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी। परभणी जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर। एकरी 50,000 रुपये मदत करण्याची मागणी। परभणीच्या पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा। मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाडीसह या मोर्चात सहभागी। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी दौऱ्यावर। जानकरांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी। सातबारा कोरा करा ही खरी वेळ असल्याचं जानकरांचं मत। दौंड तालुक्यातल्या गारगावामध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मोटारी पाईप वाहून गेलेले आहेत। तर उसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल। सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक पिकं पाण्याखाली। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। त्यामुळे शेतकरी संकटात। तातडीने नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील आळजापूर गावात सीना नदीच्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरलं, तर घरातील साहित्याचंही नुकसान। ग्रामस्थ भावूक। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील शेतात पुराचं पाणी शिरलं। हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली। केळी, कापूस, मक्यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं। विलास भोमरेंसह संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी। तर शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, शिरसाटांची प्रतिक्रिया। पालघरच्या तलासरीमधील वारोळीत 20 ते 25 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी शिरल्याने स्थानिकांच्या घरातील प्रचंड नुकसान झालंय। नाशिकच्या लासलगावमधील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी शिरलं। मक्याच्या शेतात पावसाचं पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पातून विसर्ग धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण।
बीडच्या परळी तालुक्यातील भोपलामधील गावकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। पावसामुळे अनेक रस्ते खचले तर काही रस्ते पाण्यात वाहून गेले। परळी ते भोपला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था। गोंदिया जिल्ह्यातील खळबंदा जलाशयाचा कालवा फुटल्याने धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कालव्याचे पाणी धान पिकाच्या शेतात गेल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान समोर गुलमोहराचं झाड जीर्ण झालेलं पडलं। झाडाखाली 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड हटवण्याची कारवाई सुरू आहे। नांदेडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक। हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी। भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। सीना नदीकाठच्या पुराने कळमना तालुक्यात झालं नुकसान। पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी प्रशासनाकडून चाऱ्याचं वाटप। तहसीलदार शिल्पा ठोकडेंकडून जनावरांना चारा वाटप। अंबड तालुक्यातील माहेर भायगाव येथे अधिकाऱ्यांकडून सरसकट पंचनामे न केल्याचा प्रकार। पंचनाम्यासाठी आलेल्या तलाठी आणि कृषी सहाय्यकांसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी। व्यथा सांगताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर। येवला तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप। दुगलगाव येथे पंचनाम्याला कोणी आलं नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी, तर पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी। लातूरमध्ये तिरू नदीच्या पुराने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हजारो हेक्टर शेती, फळबागा भुईसपाट। शेतातील माती वाहून गेल्याने शेतात दगड, धोंडे आणि रेती उरली। करमाळा ते जामखेड रोडवरील आळजापूर पुलाजवळ रस्त्यावर भगदाड पडले। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्याकडून या रस्त्याची पाहणी। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान। पूरग्रस्त भागांची आमदार विनोद निकोले यांच्याकडून पाहणी। वडवली, ओझरपाडा, नवापाडा, हडळपाडा, सोनारपाडा या गावात पुराचं पाणी शिरल्याने स्थानिकांचं प्रचंड नुकसान। अमरावतीतील चांदूर रेल्वे तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा। कर्जमाफी करा, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मोर्चा। सोयाबीन कापसाची अंत्ययात्रा काढत हजारो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शाळा अतिवृष्टीमुळे 8 दिवसांपासून बंद। शिक्षकांना गावात येण्यासाठी रस्ता नसल्याने शाळा बंद। आवर पिंपरी गावाचा संपर्क तुटला। दळणवळण विस्कळीत। लातूरच्या चिंचोलीत दुचाकी घेऊन गेलेला युवक दुचाकीसह वाहून गेला। सुदैवानं झाडाला अडकल्यानं युवकाचा जीव वाचलाय। नांदेडमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। नांदेडच्या नवामुंढा भागात बंजारा समाज एकवटला। परंडामधील सोनारीमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्यासमोर धनगर समाजाचं आंदोलन। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करत असलेल्या दीपक बोराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन। हिंगोलीत चरण रचून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं रास्ता रोको। रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी, तर रास्ता रोको दरम्यान आत्मदहनाचाही प्रयत्न। चांदवडच्या रेणुकामातेच्या चरणी लीन होण्यासाठी भक्तांचा महापूर। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त 7वी माळ असल्याने आज हजारोंच्या संख्येने भाविकांचं मनोभावे देवीचं दर्शन त्यांनी घेतलंय। मुंबईच्या सातरस्ता परिसरातील 9 देवींपैकी गलिकची आई भवानी तिच्या रूपासाठी प्रसिद्ध आहे। दर्शन मंडपाला अनोखी सजावटही करण्यात आली। भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी। देवगड बंदरात नौकांच्या सुरक्षिततेसाठी 82 मासेमारी नौका दाखल। खराब हवामानामुळे कोकण किनारपट्टीवर मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचे आदेश।